नमस्कार मित्रांनो शनीच्या बंधनातून मुक्त होऊन जवळपास 1.5 वर्षांनंतर मंगळाची घरवापसी होत आहे। ज्योतिषशास्त्रात तात्कालिक ग्रहांचे जे गोचर संबंध असतात त्यांची खूप महत्त्वाची भूमिका असते, कारण मंगळ हा असा ग्रह आहे ज्याला आपण शक्तीच्या रूपात पाहतो। 11 मे 2026 च्या दुपारी 2:38 वाजता तो वेळ असेल ज्यावेळी मंगळ आपल्या स्वराशीत प्रवेश करेल। पाहिले तर ही एक अशी खगोलीय घटना आहे जिथे आपण अंदाज लावू शकतो की पुढील 20 जूनपर्यंत कोणती कामे आपली पूर्ण होतील, आणि याचाच आज आपण तार्किक दृष्टिकोनातून विचार करणार आहोत जो मंगळाच्या माध्यमातून मिळणार आहे। व्यास ऋषींनी मंगळाबद्दल लिहिले आहे, धरणी गर्भसंभूतं विद्युत्कांत समप्रभं कुमार शक्तिहस्तं तं मंगल प्रणमाम्यहं। म्हणजेच हा तो मंगळ आहे जो पृथ्वीच्या गर्भातून उत्पन्न झाला आहे आणि ज्यांच्या हातात शक्ती सामावलेली आहे। आता हीच शक्ती तुळ राशीच्या नेमक्या सप्तम भावात येत आहे। मोठी गोष्ट म्हणजे तो सदैव सप्तमेश आहे। त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर येथे एक मोठा शुभ बदल होत आहे। व्यापारी वर्ग आपल्या व्यवसायाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो। सप्तम भावाचा स्वामी सप्तम भावात स्थित आहे आणि त्यामुळे तुमच्या दाम्पत्य जीवनात जर कोणत्याही गोष्टीवरून अशांतता सुरू असेल तर तिथे विशेष लक्ष देण्याची गरज असेल, कारण मंगळ जिथे असतो तिथे वादही असतो। त्यामुळे दाम्पत्य जीवनात तणावापासून दूर राहणे आवश्यक आहे। परंतु जे लोक विवाह करू इच्छितात त्यांच्यासाठी चांगला योग निर्माण झाला आहे। सप्तम भावाचा मंगळ सप्तम भावात येत आहे। तुमचे काम पूर्ण होईल, त्यामुळे विवाहाशी संबंधित गोष्टी पूर्ण करण्यासाठी शुभ संकेत मिळाले आहेत। आता इथून मंगळाच्या दृष्टींचे संबंध तयार होत आहेत। त्याची चौथी दृष्टी 4 क्रमांकाच्या राशीवर म्हणजेच तुमच्या तुळ राशीच्या करिअर भावावर पडत आहे। कर्मक्षेत्रात प्रगतीसाठी तुम्हाला मंगळाचे साहस मिळाले आहे। तुम्ही तुमच्या कर्मक्षेत्रात नेतृत्व करण्याची भावना प्रबळ करू शकता। या काळात तुम्ही लीडर बनू शकता। दशम भावावर मंगळाची दृष्टी येणे म्हणजे करिअरमध्ये जर काही संघर्ष सुरू असेल किंवा अडचणी चालू असतील तर तिथे तुम्ही यश मिळवणार आहात। विशेष गोष्ट म्हणजे 4 क्रमांकाची रास चंद्राची रास असते जी मंगळाची मित्र रास आहे। त्या मैत्रीला निभावत आपण जे कार्य हाती घेतले आहे त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, करिअरच्या नव्या उभारणीसाठी मंगळासारख्या ग्रहाची दृष्टी जीवनात शुभ परिणाम जोडणार आहे। तुमची कामे पूर्ण होतील। मंगळाची आणखी एक दृष्टी तुमच्या स्वतःच्या तुळ राशीवर पडत आहे। तुळ राशीचे स्वामी शुक्र हे ना मंगळाचे फार शत्रू आहेत ना फार मित्र, आणि जेव्हा मंगळाची दृष्टी तुमच्या राशीवर पडते तेव्हा आरोग्यात जर सतत अडथळे किंवा समस्या सुरू असतील तर त्या कमी होऊ लागतात। मंगळाची दृष्टी येताच आपल्या आत ऊर्जा निर्माण होते। मंगळाला फक्त ग्रह म्हणून पाहू नका। हा मंगळ म्हणजे तुमची ऊर्जा आहे आणि तीच ऊर्जा तुमच्या जीवनात येत आहे। त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात। लग्नावर आणि राशीवर दृष्टी येणे म्हणजे आत्मविश्वास वाढणे। जे काम करण्यासाठी उत्साह हवा असतो तो उत्साह तुम्हाला मंगळाच्या दृष्टीमुळे मिळणार आहे। ही ती शक्ती आहे जी आपल्या सोबत असेल तर आपण मोठ्यात मोठे काम पूर्ण करू शकतो। समजा तुमच्या समोर भिंत आहे आणि ती भिंत तुम्हाला पार करायची आहे पण कोणताही मार्ग दिसत नाही। अशावेळी मंगळाची साथ मिळाली तर तुम्ही ती भिंत तोडून पुढे जाऊ शकता। मंगळाकडे असा प्रभाव आहे की तुमची कामे पूर्ण होतील। मंगळाची शेवटची दृष्टी म्हणजे 8वी दृष्टी। पराशर ऋषींनी सांगितले आहे की 8वी दृष्टी फक्त मंगळाकडे असते। याचा अर्थ काय? कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम भावाला आपण अडथळे आणि संकटांचा भाव म्हणतो, आणि मंगळ हा सेनापती ग्रह मानला जातो। त्यामुळे जिथे मंगळाची दृष्टी पडते तिथे अडथळे फार काळ टिकत नाहीत, म्हणजेच तिथे सेनापती युद्ध जिंकत आहे। तुमच्यासाठी हे स्थान म्हणजे द्वितीय भाव म्हणजेच धनस्थान। लक्षात ठेवा, तुळ राशीसाठी मंगळ हा नेहमी धनाचा स्वामी मानला जातो आणि 1.5 वर्षांनंतर मंगळाची दृष्टी स्वतःच्या घरावर पडत आहे। त्यामुळे द्वितीय भाव मजबूत होणे निश्चित आहे।
या प्रभावामुळे आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. कोणाकडून पैसे घ्यायचे असतील, आर्थिक व्यवहार करायचे असतील तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. द्वितीय भाव जागृत झाला की समजून घ्या की आर्थिक प्रगतीसाठी चांगला शुभयोग तयार झाला आहे. याच प्रभावामुळे तुम्ही पैसा वाचवू शकाल. लाखो कोटी रुपये कमावले तरी पैसे हातात टिकणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आणि मंगळाची दृष्टी द्वितीय भावावर येत असल्याने पैसा साठवला जाईल, सुरक्षित राहील. या काळात बँकेशी संबंधित काही कामे पूर्ण होऊ शकतात. सीए किंवा अकाउंटशी संबंधित कामे देखील पूर्ण करता येतील. सप्तम भाव व्यवसायाचा आहे आणि जर तुम्ही प्रॉपर्टी किंवा जमिनीशी संबंधित कामात असाल तर तुमचा व्यवसाय अनेक पटींनी वाढू शकतो. कारण मंगळ हा भूमीचा कारक ग्रह आहे आणि सप्तम भाव व्यवसायाचा. त्यामुळे जमिनीशी संबंधित कामे वाढवण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. द्वितीय भावावर स्वतः द्वितीयेशाची दृष्टी आल्याने कौटुंबिक जीवन आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या हातात शक्ती येईल. तुम्ही ती कामे पूर्ण करणार आहात. सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके असे म्हटले गेले आहे. अर्थात सर्व प्रकारच्या मंगलकामना पूर्ण करणारी देवी माता असते. आणि त्या देवीचे जे स्वरूप आहे किंवा त्यांची जी शक्ती आहे ती या मंगळात समाविष्ट आहे. म्हणजेच या मंगळाकडे ते दायित्व आहे जे कौटुंबिक जीवन शांततेने परिपूर्ण करू शकते. एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की मंगळ तर आक्रमक ग्रह आहे, भांडण आणि तणावाचा ग्रह आहे. मग तो आपल्या कौटुंबिक जीवनाला किंवा दाम्पत्य जीवनाला चांगले कसे बनवेल? तर लक्षात ठेवा, जर त्या भावाचा स्वामी त्याच भावात असेल आणि जर कोणत्याही भावाचा स्वामी त्या भावाकडे दृष्टी टाकत असेल तर त्या भावाला कधीही हानी पोहोचत नाही. याच प्रकारे तुमचे दाम्पत्य जीवन येथे सुरक्षित झाले आहे. तुमचा धनाचा विभाग येथे सुरक्षित झाला आहे. तुम्ही असे काही काम करत असाल जे बोलण्याशी किंवा स्पीचशी संबंधित असेल तर कायमस्वरूपी तुमच्या वाणी भावाचे स्वामी मंगळच आहे. आणि त्यांची दृष्टी पडत असल्यामुळे आपल्या बोलण्यात एक वेगळी ऊर्जा जाणवेल ज्यामुळे आपण आपले काम पूर्ण करू शकतो. तुमच्या बोलण्याशी संबंधित एखादी डील असेल तर ती फायनल होऊ शकते. सप्तम भाव आधीच तुमच्या क्लायंटचा भाव मानला जातो. त्यामुळे त्या क्लायंटसोबत एखादी डील करायची असेल, बैठक घ्यायची असेल आणि त्यातून काही सकारात्मक परिणाम मिळवायचे असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे. कारण मंगळ सप्तम भावात स्थित आहे. आता प्रश्न असा येऊ शकतो की काही उपाय करून आपण या मंगळाला अधिक श्रेष्ठ बनवू शकतो का? लक्षात घ्या, मंगळाकडे अशी ऊर्जा आहे जी कोणतेही कार्य पूर्ण करून घेऊ शकते. त्यांची ऊर्जा किंवा शक्ती जागृत ठेवण्यासाठी नेहमी हनुमानजींची आराधना करावी. आता हनुमानजींच्या आराधनेशी हे का जोडले गेले आहे? एक जांबुवंतजी होते ज्यांनी हनुमानजींना आठवण करून दिली की हनुमानजी, तुम्ही लंकेपर्यंत जाऊ शकता, समुद्र पार करू शकता, आणि हनुमानजींनी तो समुद्र पार केला. अगदी त्याच प्रकारे आम्ही एक ज्योतिषी म्हणून ना तुमचे जीवन घडवू शकतो ना बिघडवू शकतो. पण हो, एका जांबुवंतासारखे तुमच्यात जी शक्ती आहे ती तुम्हाला आठवण करून देऊ शकतो. करायचे तुम्हालाच आहे, चालायचे तुम्हालाच आहे. आम्ही फक्त एक माध्यम बनू शकतो तुमच्यातील त्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी. त्यामुळे हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड यांचे पठण करा. यामुळे हनुमानजींची कृपा तर मिळेलच, सोबतच तुम्ही मंगळालाही मजबूत कराल जो कायमस्वरूपी तुमच्या व्यवसायाचा, प्रोफेशनचा आणि धनाचा कारक आहे. म्हणजेच मंगळ नियंत्रित राहिला तर तुमच्या धनसंपत्तीत वाढ होत राहील. माता दुर्गेच्या आराधनेसाठी दुर्गा कवचाचे पठण करा. त्यांच्या आराधनेमुळे हा मंगळ संतुलित होतो आणि परिणामांमध्ये अनेक पटींनी वाढ घडवून आणतो. तुळ राशींसाठी मंगळाचा हा काळ केवळ बदलांचा नाही तर शक्ती, यश आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरू शकतो. योग्य निर्णय, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अडथळ्यांवर विजय मिळवत तुम्ही यशाच्या नव्या उंचीवर पोहोचू शकता. मंगळाची कृपा, हनुमंताचे आशीर्वाद आणि आई दुर्गेची शक्ती तुमच्या प्रत्येक पावलाला बळ देवो. जय श्रीराम.